कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रेऊ येते का 2 मिनिट? काय ग बाई, कुठे लक्ष आहे तुझं? आजीला पाणी द्यायला चालले। मग तिथे कशाला जायला हवं स्वयंपाक खोलीत? काय आहे ना, इथे ठेवलंय ना पाहुण्यांचा। सॉरी, काय झालं? नाही, जा जा जा। आणते मी. लीलाई, तुम्ही इथे कशा? तुम्हाला पाणी हवंय ना? हे घ्या, आणलंच आहे. तुम्हाला कसं कळलं? कसं कळलं? ताई आले आले, तुम्ही जा, मी आणते. गुड जॉब बहिणी. खरंच खूप छान दिसतेस, मस्त वाटलीस। आवडली ना तुम्हाला साडी? सरोजिनी ताई, आता आहे ना, घरी गेल्यानंतर तुम्ही एक काम नक्की करा. दुर्गा तर इतकी छान दिसते, दृष्ट काढा तिची. म्हणजे काय, काढणारच आहे। बरं, आता विधीला सुरुवात करूया. हा दुर्गा, ये बस. चोरोटीची विधी सुरू करूया. हा ये या. या या, इथे काय करताय? यांना कोणी बोलवलं आजी? सांगते तुला मी। कळलं. तुम्हीच बोलवलत ना यांना? का करता असं लीलाई तुम्ही? कुणाचं कौतुक होत असेल, कुणाचं काहीतरी चांगलं होत असेल तर तुम्हाला तुमचं गुण पुढे पुढे दामतवायचंच आहे का? हे का लुडबुड करता मध्ये? यांना बोलवायची काय गरज होती का? नाही, बरोबर आहे तुझं, पण माझं एकदा ऐकून घ्या यार को आता. त्या दिवशी यांनी इतका अपमान केला माझा, अजूनही ऐकून घ्यायचंच आहे का मी? लीलाई, तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. चोरोटी घरच्या घरी करायची असते ना, मग बाहेरच्यांना का बोलवलं तुम्ही? अगं तिचं जरा ऐकून तर घ्या ना, तुम्ही किती बोलताय? आजी, तुम्ही नेहमी लीलाईंचीच बाजू घेता. असं नाहीये सरस्वती. लीला, अगं त्या दिवशी एवढा तमाशा झाला, तो पुरे नव्हता का? तू या बाईनं कशाला बोलवलंस इथे? का वागतेस अशी? नाही आई, कशाला बोलवलंस यांना? म्हणजे तुला माहिती होतं ना दुर्गा ताई अपसेट होतील. ऐका ना माझं, किती बोलताय लीलाला? थोडं ऐकून घ्या ना लीलाचं. आणि आलेल्या पाहुण्यांना काय आपण असं दारामध्येच उभं करायचंय? त्यांना आत बोलवा. या अंजली ताई. हा भाऊ, माझी गाडी बंद पडली आणि मला एक पार्सल द्यायचं आहे. कुठे आहेस तू? हा ठीक आहे, मी तुला येऊ का घ्यायला? हा चल, ओके.
सरू पण नासकी फळं ठेवली नसती तरी चाललं असतं. ही लीला स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेते. कोता गोंधळ घालून थोडा मी पण उगाच त्या घाणेरड्या फळांमध्ये हात घातला ना. घाण वास येत होता. मला माफ कर दुर्गा. हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. मला अजिबात तुझा दिवस इथे येऊन खराब करायचा नव्हता. मी केवळ केवळ तुझी माफी मागण्यासाठी म्हणून इथे आले दुर्गा. मला माहिती त्या दिवशी मी जे वागले बोलले कोणीच माफ करू शकणार नाही. मला खूप पश्चाताप होतोय दुर्गा. मला प्लीज प्लीज मला माफ कर प्लीज. खरं तर मी स्वतः एक स्त्री असून देखील तुझं दुःख नाही समजू शकले. तुला खूप हिणवलं मी, पण देवाच्या दारात न्याय असतो दुर्गा. त्यांनी तुझ्या ओटीत मूल दिलं आणि मला सुद्धा माझ्या चुकीची जाणीव करून दिली. दुर्गा, तू तू प्लीज लीलाला दोष देऊ नको. तिनेच मला माझ्या चुकीची जाणीव करून दिली आणि तुझी माफी मागण्यासाठी तिनेच मला आज इथे बोलवलं. दुर्गा, प्लीज प्लीज मला माफ कर. करशील ना? काकू, मूल होणं न होणं हे काही आपल्या हातात नसतं, पण प्रत्येक स्त्रीला आई होण्याची ओढ ही असतेच. आता जर एखाद्या बाईच्या नशिबात हे सुख नसेल तर तिच्या दुःखावर बोट ठेवण्यापेक्षा आपण तिच्या दुःखात तिची साथ द्यायला नको का? खरे तुझं लीला, माझं चुकलं ग. खूप मोठी चूक झाली माझ्या हातून त्या दिवशी. म्हणून तर मी माफी मागायला आले दुर्गा तुझी. मला प्लीज माफ कर दुर्गा, खरंच. इट्स ओके. तुम्हाला तुमची चूक कळली यातच सगळ्याला. काकू, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात. तुमच्याकडून माफीची अपेक्षा मला नाहीये. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.